दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. सगळेच नटून थटून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येतात. तसेच आम्हीही नटून निघालो होतो मंदिराकडे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच पालखीचं आगमन झालं होतं. पालखीचं दर्शन घेतलं. पालखीच्या पाठोपाठ रथही आला आणि त्याचंही दर्शन घेतलं. त्या रथामध्ये भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश हे विराजमान होते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्या विजय सोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावावर येतात आणि देवदिवाळीच्या दिवशी दिवेदान करण्याची परंपरा आहे. यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते. ही एक महत्त्वाची भेट आहे. शंभू महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळवल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून त्याच्याकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा. कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात, मंदिरात दिवे लावले जातात. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. असा हा सोहळा होता डोळ्याची पारणी फिटवणारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.